सो सब्जेक्ट इज फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रोलिक्स. अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे बेटा, ठीक आहे. येणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी सुद्धा आयदर मेकॅनिकल असो ऑर सिव्हिल, तुमचे जे येणारे एक्झामिनेशन आहे गव्हर्नमेंट एक्झामिनेशन, SSC JEE, ठीक आहे, MPSC JEE, महाजनको, महाट्रान्सको, PWD, तर जेवढेही काही येणारे भविष्यातले पेपर्स आहे आपले, त्यासाठी अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स हायड्रोलिक्स, ठीक आहे. तर फ्लुइड मेकॅनिक्स हे मेकॅनिकल स्टुडंटला दिलेलं आहे बेटा, आणि हायड्रोलिक्स हे सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटला दिलेलं आहे. सब्जेक्ट एकच आहे, आणि इंजिनिअरिंगमध्ये दोघांनाही सब्जेक्ट एकच आहे, फ्लुइड मेकॅनिक्स. लक्षात. तर सेम सब्जेक्ट कॉपी पेस्ट इंजिनिअरिंगमध्ये आहे तुम्हाला, लक्षात, काही चेंजेस नाही आहे. त्यामुळे बेटा इथे जर तुम्ही व्यवस्थित बॅच केली तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला कुठल्याही बॅचेस लावायची आवश्यकता तर नाहीच, पण आफ्टर कम्प्लिटिंग डिप्लोमा जे आपले गव्हर्नमेंट एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशनसाठी अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. ओके. तर डे 1 पासून तर डे लास्टपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित बॅच केली ही, तर 100% सांगतो मी तुम्हाला का येणारे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहे तिथे तुम्हाला 100% फायदा होईल. प्लस सेमिस्टरसाठी तर आपण शिकत आहोतच, पण सब्जेक्टचं कसं नॉलेज घेतलं पाहिजे हे आज तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये माहिती पडेल. तर सब्जेक्टला डिटेल कसं फेस करावं लागते, डेप्थमध्ये कसं जावं लागतं. जसं की आपण सब्जेक्ट शिकतो फक्त सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी, तर ते फक्त सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी कामी येतो आपल्याला. पण सब्जेक्ट असं शिकायचं आहे आपल्याला का हा नॉट ओन्ली सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी, येणाऱ्या भविष्यातल्या गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी सुद्धा, आणि येणारे आपला जो इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स तिथे सुद्धा तुम्हाला कामी आलं पाहिजे. ओके. तर विदाउट वेस्टिंग टाइम स्टार्ट करू बेटा. युनिट नंबर 1 इज प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. युनिट नंबर 1 काय बेटा? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आणि फर्स्ट युनिटवर येणारे सर्व युनिट आपले डिपेंडंट आहेत, ठीक आहे. म्हणून फर्स्ट युनिटमध्ये आपण खूप जास्त टाइम स्पेंड करू, पूर्ण बेसिक जे आहे ते क्लिअर करू. वेटेज जास्त नाही आहे फर्स्ट युनिटला, 4 to 6 मार्क्सच आहे, पण या युनिटवर येणारे सर्व युनिट जे आहे ते डिपेंडंट आहे. बिकॉज यामध्ये काय शिकणार आहे बेटा आपण? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके. तर बिफोर स्टार्टिंग द युनिट नंबर 1, आपला जो सब्जेक्ट आहे बेटा फ्लुइड मेकॅनिक्स और हायड्रोलिक्स मशीन, याचा मिनिंग काय होते ते समजून घेऊ पहिले आपण. सो व्हॉट इज मीन बाय फ्लुइड? फर्स्ट ऑफ ऑल, फ्लुइड कोणाला म्हणते? फ्लुइड मेकॅनिक्स नंतर पाहू आपण. सर्वात पहिले आपण डिस्कस करू फ्लुइड कोणाला म्हणतात. या पेनला फ्लुइड म्हणता येईल का? नाही. दिस इज ए सॉलिड. हे काय? सॉलिड. वॉटरला फ्लुइड म्हणता येईल का? यस ऑर नो? यस. एअरला फ्लुइड म्हणता येईल का? यस. तर फ्लुइड म्हणजे काय असते? जो फ्लो होऊ शकतो, जो फ्लो होऊ शकतो त्याला काय म्हणतो बेटा आपण? फ्लुइड. ओके. फ्लुइड म्हणजे काय बेटा? फ्लुइड मध्ये काय असते? द ॲबिलिटी टू फ्लो. ज्या सबस्टन्समध्ये ॲबिलिटी असते फ्लो होण्याची त्याला तुम्ही फ्लुइड म्हणू शकता. तर फ्लुइड तुमचं बेटा लिक्विड पण राहू शकते और गॅसेस पण राहू शकते. फ्लुइड म्हणजे फक्त वॉटर, ऑइल, पेट्रोल, डिझेलच नाही, एअर पण काय आहे? फ्लुइड आहे. कारण एअर फ्लो होऊ शकते बेटा, येस ऑर नो? तर फ्लुइडला कुठलाही शेप नसतो. फ्लुइडला कुठला शेप असतो का? जसं की बेटा तुम्ही वॉटर जर तुम्ही कोनिकल कंटेनरमध्ये पोअर कराल तर त्या फ्लुइडचा शेप कोनिकल येईल. तुम्ही सर्क्युलर कंटेनरमध्ये तुम्ही पोअर कराल तर त्याचा शेप सर्क्युलर होऊन जाईल. तर फ्लुइडला कुठलाही शेप नसतो. एअरला कुठला शेप आहे का? वॉटरला कुठला शेप आहे का? नाही. तर फ्लुइडला कुठलाही शेप नसतो. ज्याच्यात ॲबिलिटी असते बेटा फ्लो होण्याची त्याला काय म्हणायचं तुम्ही? फ्लुइड म्हणायचं. तर फ्लुइड मे बी आयदर लिक्विड राहू शकते किंवा गॅसेस. फ्लुइड आयदर लिक्विड राहू शकते तुमचं और गॅसेस. आता फ्लुइडचा मिनिंग क्लिअर झाला का सर्वांचा? ओके. तर सांगा मग मला, नायट्रोजन फ्लुइड आहे का? येस, इट इज इन गॅसियस फॉर्म, फ्लो होतो. ऑइल? यस. हनी? समजलं सर्वांना? तर जो फ्लो होऊ शकतो त्याला काय म्हणायचं? फ्लुइड म्हणायचं. असं सब्जेक्टच्या डेप्थमध्ये जाऊन जेव्हा शिकाल तुम्ही तेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये टिकून राहाल. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे क्वेश्चन समजतील तुम्हाला जेव्हा तुम्ही डेप्थमध्ये जाऊन शिकाल. तर जसं की बेटा जर क्वेश्चन आला असता तुम्हाला, एअर इज ए डॅश,
फ्लुइड, नॉन फ्लुइड, ए बी, नन ऑफ दिस ऑप्शनल असतं तर तुम्ही नाही का नॉन फ्लुइड सिलेक्ट केलं असतं एअरला, बरोबर आहे की नाही. पण एअर पण काय आहे, बिकॉज एअरमध्ये पण ॲबिलिटी आहे काय होण्याची बेटा, फ्लो होण्याची. ओके, आता येऊ आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. फ्लुइड मेकॅनिक्स. तर फ्लुइड म्हणजे आयडिया क्लिअर झाली सर्वांची. व्हॉट इज मीन बाय फ्लुइड? द सबस्टन्स विच इज हॅव्हिंग ॲबिलिटी टू फ्लो, जो फ्लो होऊ शकतो तो काय आहे आपला फ्लुइड आहे. आणि फ्लुइड किती प्रकारचे आहे बेटा? दोन प्रकारचे आहेत. एक तर आयदर लिक्विड फ्लुइड राहू शकतात किंवा मग गॅसियस फ्लुइड राहू शकतात. समजलं सर्वांना? ओके. त्यानंतर बेटा आपला सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स. तर बेटा सर्वात पहिले मी तुम्हाला क्वेश्चन करतो, व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स? व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स? ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स which deals with the study of forces. Which deals with the study of forces. So, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची जर डेफिनेशन जर तुम्हाला विचारली मी तर तुम्ही सांगू शकता बेटा काय असते इंजिनिअरिंग मेकॅनिक्स? इट इज अ ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस. हे झालं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ओके, आता येऊ आपण फ्लुइड मेकॅनिक्स. इट इज ऑल्सो ए ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर आयदर इन मोशन और इन रेस्ट. जसं आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स काय म्हटलं होतं बेटा? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इज अ ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ ए फोर्सेस ऑन ए बॉडी इन मोशन और ॲट रेस्ट. तसंच फ्लुइड मेकॅनिक्स आहे. तिथे फोर्सेसची स्टडी केली होती आपण, इथे कशाची स्टडी करणार आहे बेटा तुम्ही? फ्लुइडची. सो राईट डाऊन फ्लुइड मेकॅनिक्स. इट इज अ ब्रँच ऑफ engineering science. It is a branch of engineering science which deals with the study of fluid behavior. Study of fluid behavior or study of forces on a fluid असं म्हटलं तरी चालेल, किंवा मग which deals with the study of fluid behavior in rest or in motion. At rest or in motion. Idea clear झाली बेटा? What is meant by fluid mechanics? What is meant by fluid mechanics? It is a branch of again engineering science which deals with the study of fluid behavior. Study of काय करायचं आहे बेटा आपल्याला? Fluid behavior. तर fluid behavior कुठे पाहायचं आहे आपल्याला? At rest or in motion. रेस्ट मध्ये राहील किंवा मग कशात राहील बेटा? मोशन मध्ये राहील. समजलं का सर्वांना? ओके. तर फ्लुइड जसं बेटा आपल्या टँकमध्ये आहे स्टोअर, वॉटर आपल्या टँकमध्ये स्टोअर आहे, म्हणजे काय बेटा? फ्लुइड इज ॲट रेस्ट. जसं तुम्ही कॉक चालू करून द्याल काय होईल? फ्लुइड इज इन मोशन. समजलं सर्वांना? सो स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर ॲट रेस्ट ऑर इन मोशन हे शिकणार आहे बेटा आपण या सब्जेक्टमध्ये, दॅट इज फ्लुइड मेकॅनिक्स और हायड्रोलिक्स. ओके. तो फ्लुइड म्हणजे समजलं बेटा? द सबस्टन्स विच इज हॅव्हिंग ॲबिलिटी टू फ्लो कॉल्ड एज ए फ्लुइड. फ्लुइड मे बी आयदर लिक्विड और gases. Fluid mechanics, it is a branch of engineering science which deals with the study of forces or study of fluid behavior at rest or in motion. समजलं सर्वांना? ओके. तर बेटा मग मेकॅनिक्समध्ये आपण क्लासिफिकेशन केलं होतं स्टॅटिक, डायनामिक, कायनेटिक्स, कायनेमॅटिक्स. सिम्पली इथे पण काय बेटा फ्लुइड मेकॅनिक्सला जे आहे आपण कॅटेगराइज केलेलं आहे. फ्लुइड मेकॅनिक्स इज कॅटेगराइज इनटू स्टॅटिक, कायनेमॅटिक्स अँड डायनामिक्स. तर स्टॅटिक मीन्स काय होते बेटा? द स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर ॲट रेस्ट. स्टॅटिक मीन्स व्हॉट? ॲट रेस्ट.
जर आपण फ्लुइडची स्टडी करता फ्लुइड बिहेवियरची ॲट रेस्ट कॉल्ड ॲज ए स्टॅटिक स्टडी. ओके. जर मोशनमध्ये असेल, जर काय असेल बेटा मोशनमध्ये असेल तर काय म्हणायचं कायनेमॅटिक्स. अँड डायनामिक्समध्ये पण काय असते फ्लुइड मोशनमध्ये असते इन मोशन. जर फ्लुइड रेस्ट कंडिशनमध्ये आहे तर द स्टडी ऑफ दॅट फ्लुइड इज कॉल्ड ॲज ए स्टॅटिक स्टडी. समजलं का सर्वांना? स्टॅटिक, कायनेमॅटिक्स अँड डायनामिक्स. तर डायनामिक्स मीन्स काय होते बेटा कायनेमॅटिक्स अँड डायनामिक्स मीन्स फ्लुइड कशात असतो इन मोशन आणि इथे फ्लुइड काय राहतो बेटा ॲट रेस्ट. ओके. डेफिनेशन लिहिली सर्वांनी. नेक्स्ट लाईन मध्ये लिहा. फ्लुइड मेकॅनिक्स is further classified into fluid mechanics is further classified into fluid mechanics is further classified into number 1 static, number 2 kinematics, number 3 dynamics. ओके. सो किती क्लासिफिकेशन आहे बेटा 3 क्लासिफिकेशन आहे. एक स्टॅटिक, कायनेमॅटिक्स अँड डायनामिक्स. सो नंबर 1 स्टॅटिक. तर कुठलाही सब्जेक्ट जे आपण शिकतो बेटा किंवा जे तुम्ही माझ्याकडे जे सब्जेक्ट शिकत आहात ते प्रत्येक सब्जेक्ट मी तुम्हाला डेप्थमध्ये नेऊन शिकवत आहे, कारण मला माहिती आहे का याचं काम कुठे आहे. म्हणून प्रत्येक सब्जेक्टला आपण एकदम डेप्थमध्ये झिरोपासून जाणार आहोत. जसं की आज आपण जो सब्जेक्ट स्टार्ट केला हायड्रोलिक्स अँड फ्लुइड मेकॅनिक्स, याला आपण फ्लुइडपासून चालू केलं. आपण युनिट नंबर 1 चालू केलं का? नाही. आपण पहिले सब्जेक्टमध्ये काय शिकणार आहोत हे पाहतो आहे. त्या सब्जेक्टचे ब्रँचेस किती आहे. जसं की फ्लुइड मेकॅनिक्सची पहिली ब्रँच कोणती आहे बेटा स्टॅटिक. तर स्टॅटिक मीन्स द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज ए स्टॅटिक. इज कॉल्ड ॲज ए स्टॅटिक. जर फ्लुइड जर बेटा तुमचा रेस्ट कंडिशनमध्ये असेल, जर फ्लुइड काय असेल बेटा रेस्ट कंडिशनमध्ये असेल अँड ॲट दॅट टाइम तुम्ही जर त्याची स्टडी करत आहात तर त्याला काय म्हणू बेटा आपण विच स्टडी स्टॅटिक स्टडी. द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज ए फ्लुइड स्टॅटिक ऑर स्टॅटिक. नेक्स्ट नंबर 2 कायनेमॅटिक्स. नंबर 2 कायनेमॅटिक्स. सांगा बेटा फ्लुइड कसं राहील इन रेस्ट और इन मोशन. कायनेमॅटिक्स. द स्टडी ऑफ फ्लुइड. द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन. द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन without considering pressure force is called as a fluid kinematics. Fluid static, fluid kinematics. So beta the study of fluid in motion. जर तुमचा फ्लुइड कुठे असेल मोशनमध्ये असेल ॲट दॅट टाइम जी स्टडी आहे दॅट इज कॉल्ड एज ए विच स्टडी बेटा कायनेमॅटिक्स. पण कायनेमॅटिक्स कधी म्हणू शकतो आपण विदाउट कन्सिडरिंग प्रेशर फोर्स. प्रेशर फोर्स कन्सिडर करायचं आहे का बेटा. ओके. नेक्स्ट नंबर 3 डायनामिक्स. नंबर 3 इज डायनामिक्स. अगेन सेम डेफिनेशन बेटा. डेफिनेशन सेम आहे, फक्त काय चेंज आहे पहा बेटा. द स्टडी ऑफ फोर्सेस इन मोशन. अगेन
considering beta what? Pressure force is called as a fluid dynamics. दोघांची डेफिनेशन सेमच आहे, फक्त यामध्ये बेटा विदाउट कन्सिडरिंग, यामध्ये काय म्हणायचं विदाउट कन्सिडरिंग, आणि इथे काय म्हणायचं बेटा कन्सिडरिंग प्रेशर फोर्स. तर जो प्रेशर फोर्स आहे एखाद्या फ्लुइडला मोशनमध्ये आणण्यासाठी काय अप्लाय करावं लागेल बेटा, त्या फ्लुइडवर प्रेशर किंवा फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि तो मोशनमध्ये असताना जर त्याचा प्रेशर फोर्स जर तुम्ही कन्सिडर केला नाही, सो दॅट इज कॉल्ड एज ए फ्लुइड कायनेमॅटिक्स. आणि तो फोर्स जर तुम्ही कन्सिडर केला प्रेशर फोर्स, तर त्याला काय म्हणायचं डायनामिक्स. तर असे बेटा किती टाइप्स आहे फ्लुइड मेकॅनिक्सचे, स्टॅटिक, कायनेमॅटिक्स अँड डायनामिक्स. दीज आर द 3 टाइप्स. समजलं बेटा सर्वांना. तर काय फ्लुइड मेकॅनिक्सला 3 ब्रँचमध्ये डिवाइड केलेलं आहे. नंबर 1 स्टॅटिक. स्टॅटिक मीन्स बेटा द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. कायनेमॅटिक्स मीन्स द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन विदाउट कन्सिडरिंग प्रेशर फोर्स. आणि इथे बेटा कन्सिडरिंग प्रेशर फोर्स. डेफिनेशन लक्षात राहील बेटा. बरेचदा इंटरव्ह्यूजमध्ये गव्हर्नमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये हे छोटे छोटे क्वेश्चन असतात. तुम्ही इमॅजिनही नाही कराल की एवढे इझी आणि ॲव्हरेज क्वेश्चन विचारले जाते इंटरव्ह्यूमध्ये. आपण इंटरव्ह्यू म्हणजे खूप मोठी गोष्ट अज्युम करून जातो, तर एकदम छोटे छोटे बेसिक गोष्टी विचारल्या जातात. व्हॉट इज मीन बाय फ्लुइड मेकॅनिक्स. तुम्ही काय म्हणाल सर सब्जेक्ट तर झाला आहे पण आम्ही प्रॉब्लेम शिकलो त्याचे, फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे माहीत नाही काही. असं जर तुम्ही उत्तर द्याल तर तुमचं सिलेक्शन होईल. तुम्हाला काहीही सांगता आलं पाहिजे त्या सब्जेक्टशी रिलेटेड. तुम्हाला जर विचारलं की डायनामिक्स काय असते फ्लुइड मेकॅनिक्समध्ये, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे का द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन बाय कन्सिडरिंग प्रेशर फोर्स कॉल्ड ॲज ए फ्लुइड डायनामिक्स. तर हा आहे बेटा आपला सब्जेक्ट फ्लुइड मेकॅनिक्स. ओके, व्हॉट इज फ्लुइड मेकॅनिक्स? इट इज अ ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड बिहेवियर ॲट रेस्ट ऑर इन मोशन. फ्लुइडच्या बिहेवियरची स्टडी करायची आपल्याला इन मोशन ऑर इन रेस्ट. ओके, त्यानंतर बेटा आता येऊ आपण युनिट नंबर 1 मध्ये, दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. लक्षात. तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा युनिट जरी याला वेटेज कमी असेल, 6 मार्क्स वेटेज आहे, पण बेटा येणाऱ्या प्रत्येक चॅप्टरमध्ये या फ्लुइडच्या प्रॉपर्टीजचा यूज करायचा आहे आपल्याला. लक्षात. तर मग ते कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहे फ्लुइडच्या? तर बेटा नंबर 1 डेन्सिटी, नंबर 2 स्पेसिफिक वेट, नंबर 3 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, नंबर 4 स्पेसिफिक वॉल्यूम, नंबर 5 विस्कॉसिटी, नंबर 6 सरफेस टेन्शन, नंबर 7 वेपर प्रेशर, नंबर 8 कॅपिलॅरिटी अँड नंबर 9 कॅव्हिटेशन. ओके, यात प्रेशर आणि टेम्परेचर पण आहे फ्लुइडचं प्रॉपर्टीजमध्ये. पण जनरली तुम्हाला एवढ्या टर्म्स माहिती पाहिजे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये. तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये पहिली प्रॉपर्टी आहे बेटा कोणती? डेन्सिटी. सो राईट डाऊन हेडिंग प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. नंबर 1 डेन्सिटी. तर आता हा चॅप्टर चालू करण्यापूर्वी तुम्हाला आयडिया देऊन दिली मी का या चॅप्टरचे इम्पॉर्टन्स काय आहे किंवा हा चॅप्टर किती महत्त्वाचा आहे याची कल्पना सर्वांना दिलेली आहे मी. लक्षात. आता बेटा काय काय माहिती असणं गरजेचं आहे हे क्लिअर करून देतो मी तुम्हाला. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये बेटा त्या फ्लुइडची काय माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला? प्रॉपर्टी. फ्लुइडची काय माहिती असणं गरजेचं आहे? प्रॉपर्टी. त्याचा अल्टरनेट नेम माहिती असणं गरजेचं आहे बेटा. त्यानंतर त्याचा युनिट काय माहिती असणं गरजेचं आहे? युनिट अँड नोटेशन काय माहिती असणं गरजेचं आहे? युनिट. त्याचं युनिट काय आहे, किती पॉसिबल युनिट आहे, अल्टरनेट युनिट काय आहे. जसं फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन आहे, किलो न्यूटन आहे, मेगा न्यूटन आहे, गेगा न्यूटन आहे. येस ऑर नो? स्ट्रेस न्यूटन पर mm², न्यूटन पर मीटर², मेगा पास्कल, गेगा पास्कल आहे. तर त्या प्रॉपर्टीचं युनिट, त्याचं नोटेशन, त्याचं अल्टरनेट युनिट. त्यानंतर बेटा त्याचा फॉर्म्युला काय माहिती असणं गरजेचं आहे? फॉर्म्युला.
प्लस त्याचा कोणता अल्टरनेट फॉर्म्युला असेल तर ते पण माहिती पाहिजे, कारण एखाद्या वेळेस काय होते का जो रेग्युलर फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याने आपल्याला ती प्रॉपर्टी फाइंड आउट करता येत नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय माहीत पाहिजे, अल्टरनेट फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके. सो फ्लुइडबद्दल बेटा फ्लुइडची प्रॉपर्टी माहीत पाहिजे, त्यानंतर त्याचा अल्टरनेट नेम काय माहिती पाहिजे, त्याचं युनिट काय आहे, त्याचे जेवढेही पॉसिबल युनिट आहे ते माहीत पाहिजे, नोटेशन माहीत पाहिजे, त्यानंतर बेटा त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे आणि काही अल्टरनेट फॉर्म्युला असेल तर ते पण माहीत पाहिजे. एवढ्या गोष्टी जर तुमच्या प्रत्येक फ्लुइडच्या क्लिअर असेल तर येणाऱ्या युनिटमध्ये तुम्हाला कुठेच डाऊट जाऊ देणार नाही मी. फक्त हा युनिट जो आहे एवढ्या गोष्टी पॉईंट आउट करायच्या तुम्हाला. पहिला युनिट जरी वेटेज कमी आहे पण VVIMP युनिट आहे येणाऱ्या युनिटसाठी. ओके. चला तर स्टार्ट करू बेटा आपण. प्रॉपर्टी नंबर 1 कोणती, डेन्सिटी. तर सर्वात पहिले बेटा डेन्सिटीला डिफाईन करून घेऊ आपण. ओके. त्या प्रॉपर्टीचं काय काय माहीत पाहिजे आपल्याला, फ्लुइडची प्रॉपर्टी नंतर बेटा त्या प्रॉपर्टीची डेफिनेशन. ओके. प्रॉपर्टीचं काय माहीत पाहिजे, मग त्याचा अल्टरनेट नेम काय आहे, त्यानंतर त्याचं युनिट काय आहे, फॉर्म्युला काय आहे, अल्टरनेट फॉर्म्युला काय आहे, सर्व माहिती करू आपण. तर स्टार्टिंग विथ डेफिनेशन. तर डेन्सिटी बेटा काय असते, डेन्सिटी काय असते बेटा, मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी काय असते, सो राईट डाऊन, इट इज डिफाइंड ॲज mass of a fluid per unit volume. बेटा युनिट मीन्स काय होते, 1. युनिट मीन्स काय होते, 1. तो 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये किती त्या फ्लुइडचा मास आहे, दॅट इज कॉल्ड एज ए डेन्सिटी. काय म्हणायचं बेटा याला, डेन्सिटी. तर हे झाला पहिला पॉइंट क्लिअर आपलं. काय माहित पाहिजे बेटा, डेफिनेशन. काय माहित पाहिजे, डेफिनेशन. नंतर काय माहित पाहिजे बेटा, अल्टरनेट नेम. डेन्सिटी इट इज डिफाइंड ॲज मास ऑफ ए फ्लुइड पर युनिट व्हॉल्यूम. हे झालं बेटा डेफिनेशन. आता त्याचा अल्टरनेट नेम काय माहित पाहिजे, अल्टरनेट नेम. आता अल्टरनेट नेम काय पहा बेटा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मास डेन्सिटी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मास डेन्सिटी. लक्षात घ्या बेटा, दुसरं नाव. कारण प्रॉब्लेममध्ये कधी काय म्हटलं जाते, डेन्सिटी, कधी मास डेन्सिटी. तर प्रॉब्लेममध्ये नावानी किंवा अल्टरनेट नावानी विचारल्या जाऊ शकते. तुम्हाला नेम त्या प्रॉपर्टीचं, अल्टरनेट नेम, फॉर्म्युला, अल्टरनेट फॉर्म्युला, युनिट, अल्टरनेट युनिट सर्व जर माहीत असेल प्रत्येक प्रॉपर्टीचं तर मग तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम बिंदास सोडू शकता इझिली. ठीक आहे. तर पहा यालाच काय म्हणता येईल बेटा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए मास डेन्सिटी. नेक्स्ट पॉइंट काय होता बेटा आपलं, पहा चेक करा. अल्टरनेट नेम नंतर बेटा युनिट अँड नोटेशन. सो डेन्सिटी इट इज डिनोटेड बाय रो. काय म्हणायचं बेटा याला, या सिम्बॉलला काय म्हणायचं, रो. काय म्हणायचं, रो. सो व्हॉट इज डेन्सिटी, अल्टरनेट नेम, मास डेन्सिटी डिनोटेड बाय रो. ठीक आहे. आता तुम्ही बेटा जे याला असंही लिहू शकता. ठीक आहे. पण मी याला असं लिहिलेलं आहे अंडरस्टँड होण्यासाठी. जसं बेटा स्ट्रेस काय असते, असं असतो, पण 6 सारखा दिसतो म्हणून आपण स्ट्रेस कसा लिहितो, लाईक दॅट. ठीक आहे. डेल्टा रो स्ट्रेस, याच्यात कन्फ्यूज होऊ नका. स्ट्रेस ऑलरेडी फेस केलेला आहे आपण सॉम मॉसमध्ये. हा आहे डेल्टा, हाही फेस केला आहे. न्यू नोटेशन आता आपल्यासाठी काय आहे, रो. लक्षात राहील बेटा, रो. ओके. तर बेटा नेक्स्ट काय माहिती पाहिजे आपल्याला प्रॉपर्टीबद्दल, त्याचं नोटेशन आणि युनिट. ओके. तर इट्स युनिट इज बेटा डेन्सिटी काय असते सांगा, डेन्सिटी रो इज इक्वल्स टू मास पर युनिट व्हॉल्यूम. फॉर्म्युला काय डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बेटा, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास पर युनिट व्हॉल्यूम. व्हॉट इज डेन्सिटी,
density is equals to mass per unit volume. The density is denoted by rho, mass is denoted by m and volume is denoted by capital V. चला सांगा बेटा मासचे युनिट काय आहे? व्हेरी गुड, मासचे युनिट काय असते? किलोग्रॅम. बेटा व्हॉल्यूमचे युनिट काय याचा युनिट? मीटर क्यूब. सो व्हॉट इज द युनिट ऑफ डेन्सिटी? केजी पर मीटर क्यूब. सो इट्स युनिट इज केजी पर मीटर क्यूब. फॉर्म्युला बेटा मास अपॉन व्हॉल्यूम. फॉर्म्युला लक्षात राहील, मास अपॉन व्हॉल्यूम. तर प्रत्येक प्रॉपर्टीसाठी तुम्हाला एवढ्या गोष्टी माहीत पाहिजे आणि काही अल्टरनेट फॉर्म्युला असेल तर अल्टरनेट फॉर्म्युलाही माहीत पाहिजे. तर इथे सध्या अल्टरनेट फॉर्म्युला अवेलेबल नसल्यामुळे मी अल्टरनेट फॉर्म्युला लिहित नाही. सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचण? काही अडचण असेल तर विचारा. एनी डाऊट बेटा? डेन्सिटी काय असते समजलं? व्हॉट इज डेन्सिटी? इट इज डिफाइंड ॲज मास पर युनिट व्हॉल्यूम. एका युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास आहे म्हणजे किती किलोग्रॅम काय आहे फ्लुइड आहे याच्यावरून त्याची काय माहीत पडते? डेन्सिटी. तुम्ही जर पेट्रोल पंपवर जाल तर तिथे लिहिलेलं असते पा डेन्सिटी ऑफ पेट्रोल, डेन्सिटी ऑफ डिझेल. युनिट असते बेटा केजी पर मीटर क्यूब, केजी पर मीटर क्यूब. ओके. सो यालाच काय म्हणता येते बेटा? मास डेन्सिटी. डिनोट करतो आपण रोनी आणि युनिट आहे केजी पर मीटर क्यूब आणि फॉर्म्युला आहे बेटा मास अपॉन वन. समजली पहिली प्रॉपर्टी? इझी आहे. प्रत्येक प्रॉपर्टी माहीत पाहिजे. हां, प्रत्येक प्रॉपर्टी जर माहीत असेल ना बेटा, येणारे जे युनिट कन्व्हर्शन असो किंवा मग येणारे एक्झाम्पल असो किंवा येणारे चॅप्टर्स असो काहीच डिफिकल्ट जाणार नाही. नेक्स्ट नंबर 2, specific weight. Number 2 is specific weight. ऑनलाइन स्टुडंट्स सर्वांना क्लिअरली ऑडिबल विजिबल आहे? 54 स्टुडंट. चला ठीक आहे, आज जॉईन झाले बरे लोक. ऑफलाइन स्टुडंट पहिली प्रॉपर्टी समजली बेटा सर्वांना? ओके. नेक्स्ट स्पेसिफिक वेट. अगेन बेटा स्टार्टिंग फ्रॉम डेफिनेशन. कुठून स्टार्ट करायचं? डेफिनेशन. स्पेसिफिक वेट इट इज डिफाइंड ॲज वेट पर युनिट व्हॉल्यूम. इट इज डिफाइंड ॲज वेट पर युनिट व्हॉल्यूम. वेट ऑफ ए फ्लुइड पर युनिट व्हॉल्यूम असं म्हटलं तरी चालेल. weight of a fluid per unit volume of a fluid. So what is mass density? Mass per unit volume. What is weight density or specific weight? Weight of a fluid per unit volume. Mass per unit volume, weight per unit volume. तिथे mass upon volume, इथे weight upon volume. So it is defined as weight of a fluid per unit volume and it is also called as, second काय alternate name beta? It is also called as weight density. weight density यालाच काय म्हणतात बेटा? weight density or unit weight. नाव माहित पाहिजे बेटा अल्टरनेट. आता पेपरमध्ये जर म्हटलं का युनिट वेट इज XYZ तर युनिट वेट म्हणजेच काय? स्पेसिफिक वेट. त्याला दुसरं नाव वेट डेन्सिटी. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेट डेन्सिटी और युनिट वेट. अल्टरनेट नेम. काय काय माहीत पाहिजे बेटा? डेफिनेशन, अल्टरनेट नेम. नेक्स्ट नोटेशन. नोटेशन बेटा इट इज डिनोटेड बाय स्मॉल w. डिनोटेड बाय स्मॉल w. तर बेटा काही वॉल्यूम जे तुम्ही छोटे छोटे जे बुक्स वापरतात टेकमॅक्स, निराली वगैरे त्याला गामा म्हणतात. काय म्हणतात? पण आपण एक स्टँडर्ड वॉल्यूमला फॉलो करणार आहे, दॅट इज बन्सल. ओके. कोणता बुक आहे बेटा? बन्सल. फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रोलिक्स मशीनसाठी सर्वात स्टँडर्ड बुक आहे बेटा RK बन्सल. ओके.
गोल्ड मेडलिस्ट आहे तो, त्याला आपण काय करतोय, फॉलो करतोय. हे टेकमॅक्स निरालीला आपण फॉलो करत नाही. सो इट इज डिनोटेड बाय स्मॉल w. फॉर्म्युला काय होणार बेटा, वेट डेन्सिटी और स्पेसिफिक वेट इज इक्वल्स टू, हां सांगा बेटा, वेट अपॉन व्हॉल्यूम. बेटा मास अपॉन व्हॉल्यूम काय असते, मास डेन्सिटी. तर वेट अपॉन व्हॉल्यूम काय होणार बेटा, वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी इज डिनोटेड बाय स्मॉल w, वेट इज कॅपिटल W, व्हॉल्यूम इज कॅपिटल V. तर सांगा बेटा वेटचं युनिट सांगा मला. अरे वेटचं युनिट, व्हॉल्यूमचं युनिट. सो व्हॉट इज द युनिट ऑफ स्पेसिफिक वेट? इट्स युनिट इज न्यूटन पर मीटर क्यूब. विच युनिट? SI युनिट. SI युनिट माहिती आहे ना बेटा सर्वांना? फोर्सचं SI युनिट काय आहे? न्यूटन. व्हॉल्यूमचं SI युनिट काय आहे? मीटर क्यूब. चला टेम्परेचरचं SI युनिट सांगा बरं. केल्विन. करेक्ट. डिग्री सेल्सियस नाही, केल्विन. तर ही झाली बेटा आपली प्रॉपर्टी नंबर सेकंड. प्रॉपर्टी नंबर सेकंड, स्पेसिफिक वेट. तर स्पेसिफिक वेटला दुसरं नाव वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटीला दुसरं नाव युनिट वेट. पहिले काय पाहिलं बेटा, कोणती डेन्सिटी? मास डेन्सिटी, और त्याला डेन्सिटी म्हणतात. पेपरमध्ये डेन्सिटी दिलं असेल तर ती कोणती डेन्सिटी अज्यूम करायची? मास डेन्सिटी. तो मास डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, वेट डेन्सिटी वेट अपॉन व्हॉल्यूम. लक्षात राहील का बेटा फॉर्म्युला? अरे यस ऑर नो? हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आपल्याला. युनिट कन्वर्जन सर्व माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट प्रॉपर्टी इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सो बेटा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते? इट इज द रेशो ऑफ, हे एक रेशो असते बेटा, हे रेशो असते स्पेसिफिक वेट ऑफ ए फ्लुइड टू द स्पेसिफिक वेट ऑफ ए स्टँडर्ड फ्लुइड. तर स्टँडर्ड फ्लुइड जर म्हटलं बेटा लिक्विडमध्ये तर कोणतं अज्यूम करतो आपण? वॉटर. कोणतं? आणि गॅसियसमध्ये स्टँडर्ड फ्लुइड म्हटलं तर कोणतं असतं बेटा? एअर. लक्षात राहील. हे इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन आहे किंवा मग तुमचे MCQs गव्हर्नमेंट एक्झामिनेशन. स्टँडर्ड फ्लुइड इज, स्टँडर्ड लिक्विड फ्लुइड इज डॅश, वॉटर, ऑइल, पेट्रोल, डिझेल. कोणतं? वॉटर. लक्षात. So specific gravity. Specific gravity, it is defined as, write down beta, it is defined as the ratio of specific weight of a fluid to the specific weight of a standard fluid. स्टँडर्ड फ्लुइड कोणतं असते बेटा? कोणतं असते? वॉटर. स्टँडर्ड फ्लुइड कोणतं असते बेटा? वॉटर. सो व्हॉट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ specific weight of a fluid to the specific weight of a standard fluid, that is water. Okay, so it is denoted by capital S, denoted by letter capital S. Specific gravity is denoted by letter capital S. आणि बेटा सेपरेट बुक करायची यासाठी, ठीक आहे? टॉम टॉसमध्ये कंटिन्यू नाही करायचं, सेपरेट बुक करा. हे सर्व बुक्स तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये कामी येतील, प्लस तुम्हाला येणाऱ्या भविष्यातल्या गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी सुद्धा. त्यामुळे स्पेशल बुक्स करा, ठीक आहे? चांगलं लिहा, अट्रॅक्टिव्ह लिहा, सो दॅट बुक उघडल्याबरोबर पूर्ण रिकॉल झालं पाहिजे आपल्याला. So it is denoted by capital S.
आणि बेटा इट हॅज नो युनिट, इट हॅज नो युनिट बिकॉज इट इज अ रेशो. हा काय बेटा रेशो आहे म्हणून याला युनिट नसतो. कारण बेटा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ ए फ्लुइड टू द स्पेसिफिक वेट ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. स्टँडर्ड फ्लुइड बेटा वॉटर, प्युअर वॉटर, सी वॉटर नाही. सी वॉटरमध्ये काय असते बेटा सॉल्ट अमाऊंट जास्त असते. प्युअर वॉटर. सो स्पेसिफिक वेट ऑफ ए फ्लुइड टू द स्पेसिफिक वेट ऑफ ए वॉटर. तो बेटा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय कैपिटल एस. स्पेसिफिक वेट ऑफ ए फ्लुइड इज स्मॉल WF and specific weight of a water is small WW. Small w काय असते, what is the notation? Small w. Small w stand for specific weight. The specific weight of a fluid to the specific weight of a standard fluid, that is water. तर हा झाला बेटा तुमचा फॉर्म्युला कशाचा, स्पेसिफिक वेटचा. तर याचा अल्टरनेट फॉर्म्युला काय आहे, अल्टरनेट फॉर्म्युला काय ते पाहू आपण. जसं की बेटा स्पेसिफिक वेटचा जर तुम्ही अल्टरनेट फॉर्म्युला विचारला मला तर मी काय म्हणणार पहा, लक्षात आहे बेटा. स्पेसिफिक वेट इज इक्वल्स टू काय असते बेटा, वेट अपॉन व्हॉल्यूम. स्पेसिफिक वेट काय असते आणि वेट काय असते बेटा सांगा बरं. वेट इज इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी. वेट काय असते बेटा, वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. ओके. सो जे तुम्ही वेट मोजता, ठीक आहे, तर किती समजा तुम्ही आता वेट मोजता तेव्हा काय म्हणता तुम्ही, माझं वेट किती आहे, kg आहे. तर kg वेट आहे का, तर मास आहे तो काय आहे. आणि आपण काय म्हणतो माझा वेट आहे म्हणतो 65 kg. तो वेट नाही, तो काय तुमचं मास आहे. त्याला जेव्हा तुम्ही 9.81 मल्टिप्लाय कराल ॲट दॅट टाइम काय मिळेल तुम्हाला, तुमचं वेट मिळेल. सो व्हॉट इज वेट, वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. बेटा मास अपॉन व्हॉल्यूम काय आहे सांगा, मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी. सो मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूमला काय लिहू शकतो बेटा मी, डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी. सो अनादर फॉर्म्युला टू फाइंड स्पेसिफिक वेट इज रोजी. काय बेटा रोजी, लक्षात राहील. अल्टरनेट फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला काय बेटा, पहिला फॉर्म्युला काय, वेट अपॉन व्हॉल्यूम. जर तुम्हाला वेट माहीत नसेल बेटा तर मग तुम्ही कसं काढाल, रो जी. व्हॉट इज रो, मास डेन्सिटी. व्हॉट इज रो, मास डेन्सिटी. समजलं बेटा हे कसं काढलं मी रो जी. वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी आणि मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय होते बेटा, यस, रो इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम, डेन्सिटी. सो मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी. तर दुसरा अल्टरनेट फॉर्म्युला जर तुम्हाला विचारला स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा तर काय सांगाल, रोजी. पहिला फॉर्म्युला वेट अपॉन व्हॉल्यूम. हे सर्व माहिती पाहिजे. हे सर्व माहिती असल्याशिवाय तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करूच शकत नाही, एकही एक्झाम्पल सॉल्व करू शकत नाही. म्हणून बेटा मी आज तुम्हाला पहिला टॉपिक जो आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड एकदम डेप्थमध्ये नेऊन शिकवत आहे. फॉर्म्युला समजलं सर्वांना, यस. W means स्पेसिफिक वेटचा पहिला फॉर्म्युला, स्पेसिफिक वेटचा पहिला फॉर्म्युला काय बेटा, वेट अपॉन व्हॉल्यूम. यस, पहिला फॉर्म्युला काय, वेट अपॉन व्हॉल्यूम. दुसरा फॉर्म्युला काय, रोजी. ठीक आहे. नेक्स्ट आता इकडे येऊ बेटा आपण. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा पहिला फॉर्म्युला, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा पहिला फॉर्म्युला वेट डेन्सिटी और स्पेसिफिक वेट ऑफ ए फ्लुइड टू द स्पेसिफिक वेट ऑफ ए प्युअर वॉटर. आणि आताच डिस्कस केलं बेटा आपण का स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय आहे सांगा, अल्टरनेट रोजी. तर स्पेसिफिक वेट ऑफ ए फ्लुइड इज डेन्सिटी ऑफ फ्लुइड इनटू ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड divided by specific weight of a water is density of water into gravity. तर ग्रॅव्हिटी सारखीच राहणार आहे. ग्रॅव्हिटी कुठल्याही फ्लुइडसाठी काय राहणार आहे, सारखीच राहणार आहे ना. म्हणून मी इथे ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड, ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर म्हटलं का मी नाही.
तर जी जी cancel. The alternate formula to find the specific gravity is density of fluid to the density of pure water. Idea clear झाली का? Alternate formula. First formula beta, specific weight of a fluid to the specific weight of a pure water, and density of fluid to the density of pure water is also called as a specific gravity. Specific gravity ला दुसरं डेफिनेशन काय म्हणू शकता बेटा तुम्ही? It is defined as the ratio of density of a fluid to the density of a pure water. Offline student, any doubt? समजलं सर्वांना? चेक करा. हे समजलं? रोजी कुठून आलं? काय असते वेट? वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी, अँड मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच मास डेन्सिटी. कोणती डेन्सिटी? रोजी. तर डब्ल्यूचा फॉर्म्युला रोजी, तर डब्ल्यू इज इक्वल टू रोजी, डब्ल्यू इज इक्वल टू रोजी. हे रो ऑफ फ्लुइड, रो ऑफ वॉटर, जी जी कॅन्सल. सो डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू द डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर जरी तुम्ही रेशो घेतला तरी काय काढू शकता? तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला युनिट नसतो, याला डिनोट कशाने करतो आपण? एसनी. आणि याचा फॉर्म्युला काय बेटा? स्पेसिफिक वेट ऑफ ए फ्लुइड टू द स्पेसिफिक वेट ऑफ ए प्युअर वॉटर और डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू द डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर. आणि डेन्सिटी युनिट काय असते बेटा? केजी पर मीटर क्यूब. याचं युनिट काय? केजी पर मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब, केजी पर मीटर क्यूब. इट हॅज नो युनिट. समजलं? ऑनलाईन स्टुडंट काही अडचण? चॅट सेक्शनमध्ये टाईप करत चला बेटा. ओके, ऑल इज वेल. ओके, तर ही झाली प्रॉपर्टी नंबर 3, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. एनी डाऊट? लिहिलं बेटा सर्वांनी? फॉर्म्युला लिहिला, अल्टरनेट फॉर्म्युला लिहिलं. अल्टरनेट फॉर्म्युला डायरेक्ट लिहिलं तरी चालते, मी तुम्हाला बनवून दाखवत आहे, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालते. ठीक आहे. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आयदर तुम्ही डब्ल्यू एफ बाय डब्ल्यू डब्ल्यू काढा किंवा रो एफ बाय रो डब्ल्यू काढा. आता डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते बेटा? डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी म्हणजे कोणती डेन्सिटी? डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते बेटा? 1000 kg पर मीटर क्यूब. ॲक्च्युली 999 पॉईंट समथिंग असते, तर 999 पॉईंट समथिंग म्हणजेच मी अप्रॉक्सिमेटली अज्युम करतो किती? 1000. तर लक्षात ठेवा बेटा, डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते? लक्षात राहील का? डेन्सिटी ऑफ वॉटर किती राहणार? तर तुम्हाला बेटा दोन गोष्टीसाठी डेन्सिटी माहीत असणं गरजेचं आहे. कोणासाठी? एक वॉटरसाठी आणि दुसरं मर्क्युरीसाठी. अँड डेन्सिटी फॉर मर्क्युरी इज 13600 kg पर मीटर क्यूब. वॉटरसाठी आणि मर्क्युरीसाठी कशासाठी माहीत असणं गरजेचं आहे बेटा? वॉटरसाठी आणि मर्क्युरीसाठी. सो डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 kg पर मीटर क्यूब अँड डेन्सिटी ऑफ मर्क्युरी बेटा 13600, 13600, 13600. आणि वॉटरसाठी तर इझिली लक्षात राहील तुमच्या 1000. ॲक्च्युली असते बेटा 999 पॉईंट समथिंग असते. तर 999 पॉईंट समथिंग मीन्स अप्रॉक्सिमेटली मी अज्युम करतो किती? 1000. ठीक आहे. तर हे झालं बेटा कोणासाठी? वॉटरसाठी. आता स्पेसिफिक वेटचं जर डब्ल्यूची जर मी व्हॅल्यू काढली कोणासाठी? वॉटरसाठी, तर किती होईल सांगा बरं? कोण सांगेल? डब्ल्यू फॉर वॉटर. डब्ल्यूचा फॉर्म्युला रो जी. वॉटरसाठी रो 1000, ग्रॅव्हिटी 9.81, 9.81 इंटू 1000 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. इझी. तुम्हाला काय माहिती आहे? डेन्सिटी माहिती आहे ना वॉटरची किती आहे? 1000. आणि ग्रॅव्हिटी माहिती आहे, स्टँडर्ड ग्रॅव्हिटी किती असते? 9.81. तर 9.81 इंटू 1000 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. ही व्हॅल्यू कोणासाठी आहे? वॉटरसाठी आहे फक्त. ठीक आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर 1000. स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर 9810. नेक्स्ट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर. स्पेसिफिक
ग्रेविटी ऑफ वाटर, स्पेसिफिक ग्रेविटी ऑफ वाटर. डेन्सिटी ऑफ फ्लुइड, डेन्सिटी ऑफ फ्लुइड, फ्लुइड काय घेणार आहे आपण, वॉटर. तर वॉटरची डेन्सिटी डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर 1000 by 1000. So what is specific gravity of water? 1. ठीक है. And for mercury, हाँ, density of mercury 13600. Density of pure water 1000. 0 cancel. 13.6. कॅल्सी सोबत ठेवा लागेल. हाही न्यूमेरिकल बेस सब्जेक्ट आहे आपला. कॅल्सी सोबत ठेवा, कॅल्सी सोबत ठेवायचं. तर काही व्हॅल्यूज पेपरमध्ये दिल्या जात नाही, जसं की बेटा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर 1 हे दिलं जात नाही पेपरमध्ये. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी आठवलं नाही तर कसं काढायचं, डेन्सिटी ऑफ फ्लुइड, डेन्सिटी ऑफ फ्लुइड 13600 डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर 1000. 13600 बाय 1000 सांगा काही अडचण. इकडे बॉईज गर्ल्स समजले व्हॅल्यूज कसे काढत आहे मी. मला डेन्सिटी माहिती आहे, मी डेन्सिटीवरून वेट डेन्सिटी काढलं आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण काढलं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी इज स्पेसिफिक वॉल्यूम. VVIMP property, specific volume. It is defined as volume of a fluid per unit mass of a fluid. It is defined as volume of a fluid per unit mass of a fluid, or it is defined as the ratio of volume of a fluid to the mass of a fluid. So what is specific volume beta? Specific volume is defined as the ratio of volume of a fluid to the mass of a fluid, or the volume of a fluid per unit mass of a fluid असं म्हटलं तरी चालेल. So it is denoted by small v. ठीक है, कैपिटल V स्मॉल v बरोबर डिफरेंशिएट करा बेटा. इट इज डिनोटेड बाय स्मॉल v, लेटर स्मॉल v. इट इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल v. So what is specific volume? Specific volume is defined as the ratio of volume of a fluid to the mass of a fluid. Volume of a fluid to the mass of a fluid. Any doubt? It is denoted by small v and calculated by using formula specific volume is equals to volume of fluid to the mass of fluid. So specific volume is denoted by small v, volume of a fluid is capital V, and mass of a fluid is m. So its unit is volume of a fluid beta, volume चा unit meter cube, mass चा unit beta kg. So what is its unit? meter cube per kg. युनिट रटायचं काम नाही पडलं पाहिजे, युनिट बनवता आले पाहिजे.
लक्षात, सर्व युनिट बनवता आले पाहिजे. सो व्हॉल्यूम ऑफ ए फ्लुइड टू दी मास ऑफ ए फ्लुइड इज कॉल्ड एज ए स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम जे आहे बेटा स्मॉल व्हीनी डिनोट करतो मी, आणि स्मॉल व्ही इज इक्वल्स टू कॅपिटल व्ही बाय एम. हे झाला पहिला फॉर्म्युला. अल्टरनेट फॉर्म्युला बेटा पहा, लक्ष ठेवा, अल्टरनेट फॉर्म्युला स्मॉल व्ही इज इक्वल्स टू डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय व्हॉल्यूम, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय व्हॉल्यूम. तर काय होईल बेटा, न्यूमरेटरमध्ये ऑलरेडी काय आहे व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूमला डिवाइड करायचं आहे कशाने, व्हॉल्यूमनी, आणि डिनॉमिनेटरला पण डिवाइड करायचं आहे कशाने बेटा, व्हॉल्यूमनी. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॅन्सल, आन्सर इज 1 अपॉन मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉट इज मास अपॉन व्हॉल्यूम, रो. Which density? Mass density. Mass upon volume is called as a which density? Mass density. Mass upon volume means density. So in short, we can say that specific volume is the reciprocal of which density? Mass density. 1 by means reciprocal. 1 by means reciprocal of. Reciprocal of. So what is its unit? Its unit is meter cube per kg. Its unit is meter cube per kg. Meter cube volume, kg mass. कशाने डिनोट करायचं, स्मॉल व्ही. तर स्मॉल व्ही कॅपिटल व्ही बरोबर डिफरन्शिएट करा. अरे समजलं की नाही समजलं. तर ही झाली प्रॉपर्टी नंबर 4. सांगा बेटा, काही डाऊट असेल, काही अडचण असेल तर विचारा मला. एनी डाऊट, येस ऑर नो? ओके. नेक्स्ट, viscosity. Viscosity. स्पेसिफिक व्हॉल्यूममध्ये काही अडचण नाही कोणाला? ऑनलाईन स्टुडंट्स काही अडचण असेल, रिपीट करायचं असेल तर चॅट सेक्शनमध्ये टाईप करत चला, ठीक आहे? So, specific volume. What is specific volume? Specific volume is defined as the ratio of volume of a fluid to the mass of a fluid. So, beta, volume divided by volume 1, mass upon volume rho. So, 1 by rho is also called as a specific volume. The specific volume काढायचा पहिला फॉर्म्युला हा अवेलेबल नसेल तर हा यूज करा. अकॉर्डिंग टू द नीड, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कशी नीड आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय यूज करावं लागेल, फॉर्म्युलीज यूज करावं लागेल. म्हणून डेफिनेशन, नेम, अल्टरनेट नेम, युनिट, अल्टरनेट युनिट, फॉर्म्युला, अल्टरनेट फॉर्म्युला, एवढ्या गोष्टी माहिती पाहिजे प्रत्येक प्रॉपर्टीचे. नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे बेटा आपली? विस्कॉसिटी. नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज ए विस्कॉसिटी, VVIMP. तर विस्कॉसिटी समजून सांगण्यासाठी बेटा मी एक एक्झाम्पल घेतो. सपोज बेटा अज्यूम करा हे एखादा सरफेस आहे, या सरफेसवरून काय होत आहे, सपोज लिक्विड फ्लो होत आहे. या लिक्विडवरून काय होतं, लिक्विड काय होतं बेटा, या सरफेसवरून फ्लो होत आहे सपोज. ओके, एखाद्या सरफेसवर आपण लिक्विड काय करतोय, फ्लो करतोय. आता फ्लो केल्यामुळे आता सपोज डिरेक्शन जर हे असेल, फ्लो डिरेक्शन, फ्लो डिरेक्शन, ठीक आहे. तर हा सरफेस काय स्टेशनरी आहे, सरफेस काय आहे स्टेशनरी आहे, थांबून आहे. त्याच्यावर फ्लुइड काय होत आहे, फ्लो होत आहे. तर हा स्टेशनरी सरफेस काय करेल, या फ्लुइडला फ्लो होऊ देणार नाही. म्हणजे काय ऑफर करेल, फ्रिक्शन ऑफर करेल. काय ऑफर करेल,
त्यालाच टेक्निकली काय म्हणू आपण, रेजिस्टन्स ऑफर करेल. काय ऑफर करेल? जाऊ देणार नाही त्याला समोर, त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करेल. इंडियन टेंडन्सी आहे की नाही, एखादा जर समोर जात असेल तर त्याला काय करायचं? मागं ओढायचं. ही आपली इंडियन टेंडन्सी आहे. तर इंडियन टेंडन्सी म्हणजे विस्कॉसिटी. तर काय करेल हा सरफेस हा पहिल्या लेअरला काय करेल बेटा, तो समोर जाण्यापासून थांबवेल. समोर नको जाऊ, मी तर थांबून आहे, तूही थांब माझ्यासोबत, आहे की नाही. तू कशाला समोर चालला, तू कशाला अभ्यास करून राहिला, तू कशाला रेग्युलर बॅच करत आहे, मी नाही करून राहिलो ना, तूही नको करू. बरोबर आहे की नाही. तर हा सरफेस काय करेल, हा फिक्स सरफेस काय करेल बेटा, या पहिल्या लेअरला काय करेल, तो थांबवण्याचा प्रयत्न करेल. मग पहिली लेअर काय म्हणेल, मला हा थांबून राहिला, मी तुला समोर जाऊ देणार नाही. मग ती लेअर काय करेल, दुसऱ्या लेअरला मागे ओढेल, ते समोर जाऊ देणार नाही. कारण पहिली लेअर जे आहे ते समोर जाण्याचा प्रयत्न करताय, त्याला सरफेस काय करताय, थांबवत आहे. मग पहिली लेअर काय करेल, दुसऱ्या लेअरला थांबवेल. दुसरी लेअर काय करेल, तिसऱ्या लेअरला थांबवेल. तिसरी लेअर काय करेल, चौथ्या लेअरला थांबवेल. चौथी लेअर काय करेल. तर असं करत करत एक जण दुसऱ्याला थांबवत आहे, एक जण दुसऱ्याला थांबवत आहे. यांनी काय होत आहे, फ्लुइडला फ्लो होण्यासाठी एक अपोजिशन तयार होत आहे, रेजिस्टन्स तयार होत आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ए विस्कॉसिटी. द रेजिस्टन्स टू द फ्लो इज कॉल्ड ॲज ए विस्कॉसिटी. समजलं का बेटा. एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो, द रेजिस्टन्स टू द फ्लो होण्यासाठी जर रेजिस्टन्स जास्त लागत असेल तर आपण काय म्हणू, तिथे विस्कॉसिटी जास्त आहे. जसं की बेटा मी वॉटर पुअर करतो ग्राउंडवर आणि ऑइल पुअर करतो ग्राउंडवर, कोण लवकर स्प्रेड होईल, कारण त्याची विस्कॉसिटी कमी आहे आणि ऑइलची विस्कॉसिटी जास्त आहे. तर विस्कॉसिटी जास्त म्हणजे रेजिस्टन्स जास्त असं होईल. समजलं सर्वांना. द रेजिस्टन्स टू द फ्लोला जर रेजिस्टन्स होत असेल तर काय म्हणू बेटा, मग आपण याला विस्कॉसिटी असं म्हणू. एक लेअर काय करेल, दुसऱ्या लेअरवर काय करेल बेटा, रेजिस्टन्स ऑफर करेल. दुसरी लेअर तिसऱ्या लेअरवर रेजिस्टन्स ऑफर करेल. तर सर्वात कमी वेलॉसिटी कुठे राहील सांगा बरं. सर्वात कमी वेलॉसिटी कुठे राहील बेटा, सरफेसवर. 0. सरफेस मूव्ह होत आहे का. मग याची वेलॉसिटी सरफेसपेक्षा जास्त राहील, याच्यापेक्षा जास्त राहील, याच्यापेक्षा जास्त राहील. सर्वात जास्त कुठे राहील, टॉपवर राहील, कारण त्याला सर्वात कमी रेजिस्टन्स आहे. सर्वात जास्त रेजिस्टन्स कोणाला आहे, पहिल्या लेअरला. तर वेलॉसिटी जर आपण डिस्ट्रीब्युशन डायग्राम जर ड्रॉ केली तर अशा पद्धतीने वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ होईल. इथे वेलॉसिटी काय राहील बेटा तुमची, 0 राहील. आता मी इथे वेलॉसिटीला व्ही नाही म्हणत, कारण व्हॉल्यूमला व्ही म्हटलं आहे आपण, मी इथे यू म्हणतो बेटा. ठीक आहे, वेलॉसिटीला काय म्हणतो मी, यू. आणि इथे पण यू काय बेटा, 0. आता हे यू पण मला असं लिहायला लागेल, यू 0 इथे आणि यू मॅक्झिमम कुठे, टॉपवर. बरोबर आहे. पण पाईप असतात. जर बेटा एखाद्या पाईपमधून जर फ्लो करायचं काम पडलं असतं लिक्विडला, कुठून फ्लो करतोय आपण, एखाद्या पाईपमधनं जर फ्लो करायचं काम पडलं असतं तर मग काय झालं असतं, या सेंटरला मॅक्झिमम राहिलं असतं. कारण इथे पण सरफेस आहे, इथे पण 0, इथे पण सरफेस आहे, इथे पण 0. मग वाढेल, मग सर्वात जास्त होईल, मग कमी होईल, सर्वात कमी होईल. तर पाईप असेल तर सर्वात जास्त कुठे राहील बेटा वेलॉसिटी, सेंटरला. आणि टॉप आणि बॉटम लेअरला काय राहील बेटा, 0. कोणासाठी, पाईपसाठी. हे फ्री सरफेस झालं आपलं. जसं की आपलं नदी आहे की नाही, कॅनल आहेत, यामध्ये काय असते, सरफेस फ्री असतो. नदीमध्ये जे पाणी वाहते त्याला ग्राउंडवरून रेजिस्टन्स ॲक्ट होते, पण वर काही रेजिस्टन्स आहे का नाही. बरोबर आहे, हे ती कंडिशन आहे. आणि एखाद्या पाईपमधून जर लिक्विड फ्लो होत असेल तर याचा टॉप आणि बॉटम लेअर दोन्ही लेअरवर काय होईल, रेजिस्टन्स ॲक्ट होईल. समजून राहिलं का सर्वांना. म्हणून लॉसेस सर्वात जास्त कुठे होते, पाईपमधनं. इथे लॉसेस होत नाही. म्हणून तुम्ही शेतकरी लोकांना पाईपलाईननी पाणी देत नाही, कॅनल्स असतात, कॅनलनी पाणी देते, कारण लॉसेस होत नाही. लक्ष. आता लॉसेस म्हणजे काय, एक सेपरेट चॅप्टर आहे, लॉसेस इन ए फ्लुइड फ्लो. ठीक आहे, ते पाहू आपण. मग मेजर लॉसेस, मायनर लॉसेस, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. समोर हळूहळू एवढा इंटरेस्ट वाढत जाईल तुमचा. ठीक आहे, जसे जसे प्रॉब्लेम चालू होतील की नाही, एकदम इंटरेस्ट वाढत जाईल तुमचं. पण हे पहिला टॉपिक जो आहे थोडा थेरॉटिकल आहे, पण याच्याशिवाय समोर जाता येत नाही. ठीक आहे, चला. तर विस्कॉसिटी म्हणजे आयडिया क्लिअर झाली का बेटा.
व्हॉट इज मीन बाय विस्कॉसिटी? इंडियन टेंडन्सी लक्षात ठेवायचं, रेजिस्टन्स टू द फ्लो, समोर जाऊ देणार नाही, मागे राहा. ओके, राईट डाऊन. विस्कॉसिटी इज डिफाइंड ॲज द प्रॉपर्टी ऑफ ए फ्लुइड. Viscosity is defined as the property of a fluid the viscosity of a fluid is defined as property of a fluid which offers resistance. Property of a fluid which offers resistance to the movement, which offers resistance to the movement. Resistance to the movement. MOVEMENT, movement. Movement नाही, movement म्हणजे मग मेकॅनिक्स, सॉम आठवलं, बेंडिंग मुवमेंट, ते मुवमेंट आहे. MOMENT, मूवमेंट, हालचाल. मुवमेंट मीन्स हालचाल. तर जे काही हालचाल होऊन राहिलेली आहे फ्लुइडची त्याला थांबवणे, द रेजिस्टन्स टू द मुवमेंट. अलग लक्षात बेटा, रेजिस्टन्स टू द मुवमेंट. कोण मुवमेंट करतो आहे, कोण मुवमेंट थांबवतो आहे? एक लेअर दुसऱ्या लेअरला थांबवत आहे, एक लेअर दुसऱ्या लेअरला थांबवत आहे. राईट डाऊन. रेजिस्टन्स टू द मुवमेंट ऑफ वन लेअर ऑफ फ्लुइड, one layer of fluid to the another layer, one layer of fluid to the another layer of the fluid, one layer of a fluid over another layer of fluid or another adjacent layer. Adjacent म्हणजे बेटा बाजूची लेअर. ठीक आहे. वन लेअर काय करेल, त्याच्या बाजूच्या लेअरवर, त्याच्या बाजूच्या लेअरवर, त्याच्या बाजूच्या लेअरवर, त्याच्या बाजूच्या लेअरवर. येस ऑर नो? सो वन लेअर ऑफ ए फ्लुइड टू द अनादर लेअर, अनादर ॲडजस्टंट लेअर ऑफ ए फ्लुइड म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता जर बेटा आपण याची थिकनेस जर अज्युम केली, सपोज dy, किती थिकनेस अज्युम केली आपण? सपोज बेटा याची dy, चेंज इन y dy, आणि चेंज इन वेलॉसिटी बेटा, पहिली वेलॉसिटी 0 होती, मग वाढली वाढली वाढली. चेंज इन वेलॉसिटी अज्युम करू किती आपण? du. d स्टँड फॉर डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज मीन बाय डेरिव्हेटिव्ह? रेट ऑफ चेंज. आठवलं? तो dy मीन्स चेंज इन थिकनेस, du मीन्स चेंज इन वेलॉसिटी. v नाही म्हणत मी वेलॉसिटीला, कारण आपण v कोणाला म्हटलं आहे? ऑलरेडी व्हॉल्यूमला म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत काही डाऊट कोणाला? विस्कोसिटीचा मिनिंग समजलं का? येस ऑर नो? ओके. सो इट इज डिनोटेड बाय, और इट्स अल्टरनेट नेम, इट इज ऑल्सो कॉल्ड एज dynamic viscosity. It is also called as dynamic viscosity. Viscosity लाच काय म्हणायचं बेटा? Dynamic viscosity. It is denoted by symbol Greek letter mu. It is denoted by Greek letter बेटा called as a mu. ठीक आहे. यू आणि म्यू वेगवेगळा दिसला पाहिजे. म्यू, यू आणि म्यू वेगवेगळा दिसला पाहिजे. इट इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर. कोणता बेटा ग्रीक लेटर? आपण म्यू म्हणतो. ॲक्च्युली तो काय आहे माहिती आहे का तुम्हाला? मू.
काय माहिती आहे तुम्हाला? मू. आपण काय म्हणतो? म्यू. मू आहे तो ॲक्च्युली. ठीक आहे. सो इट इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर म्यू. राईट अप. नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन मध्ये लिहा बेटा. द शियर स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू नेक्स्ट लाइन मध्ये लिहा बेटा. द शियर स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू. का बरं शियर स्ट्रेस? कारण बेटा फ्लूइड जे फ्लो होत आहे, फ्लूइड कसं फ्लो होत आहे बेटा? हॉरिझॉन्टली. तर कुठे फोर्स ॲक्ट होत आहे बेटा? त्याच्या सरफेसवर. कुठे फोर्स ॲक्ट होत आहे? सरफेसवर. अँड द फोर्स ॲक्टिंग ऑन द टँजेन्शियल पार्ट ऑफ ए मेंबर इज कॉल्ड एज ए शियर फोर्स. अँड शियर फोर्समुळे कोणता स्ट्रेस? शियर स्ट्रेस. सो द शियर स्ट्रेस, the shear stress is directly proportional to velocity gradient. The shear stress is directly proportional to velocity gradient. This is called as a Newton's law of viscosity. त्याला काय म्हणतात? Newton's law of viscosity. The shear stress is directly proportional to velocity gradient. तर shear stress ला डिनोट करतो बेटा आपण कशाने? ग्रीक लेटर टाऊ. TAU. टाऊ. And velocity gradient. Velocity gradient means बेटा du by dy. Change in velocity with respect to thickness. Derivative. वेलॉसिटी चेंज होत आहे. वेलॉसिटी चेंज होत आहे कशानुसार? चेंज होत आहे थिकनेसनुसार. जशी जशी थिकनेस वाढत आहे वेलॉसिटी वाढत आहे. So the rate of change of velocity with respect to thickness is called as a velocity gradient. Okay? So velocity gradient. So shear stress is directly proportional to velocity gradient du by dy. du by dy. समजलं का बेटा? अरे काही डाऊट? Shear stress means tau is directly proportional to velocity gradient. Velocity gradient means change in velocity with respect to thickness y. In order to remove this constant directly proportional to sign, I have to insert one constant. That constant is called as a constant of viscosity. That constant is called as a constant of viscosity or dynamic viscosity mu. लक्षात? तर बेटा फॉर्म्युला समजलं सर्वांना? सांगा इथे वेअर काय म्हणता येईल आपल्याला? where tau is equals to beta tau is equals to shear stress du by dy is equals to velocity gradient. U means velocity, y means thickness, and mu means beta dynamic viscosity. Mu is called as a dynamic viscosity. So from that dynamic viscosity mu is equals to tau. बेटा हे मल्टिप्लाय मध्ये du by dy इकडे ट्रान्सफर करा. divided by du by dy. So this is the formula to find the dynamic viscosity. सांगा काय झाला फॉर्म्युला डायनामिक विस्कॉसिटीचा? टाऊ अपॉन du by dy. टाऊ म्हणजे शियर स्ट्रेस. तर शियर स्ट्रेसचे युनिट काय असते बेटा? स्ट्रेस इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. वेलॉसिटीचे युनिट काय असते सांगा बेटा? बेटा वेलॉसिटीचे युनिट काय असते सांगा ना? मीटर पर सेकंड. बेटा वाय काय आहे आपलं? थिकनेस ऑफ लेअर. कशात असते? SI युनिट. मीटर. कशात असते? मीटर. मग वेलॉसिटी ग्रेडियंटचे युनिट काय होऊन जाईल बेटा? du म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. किती आहे? वेलॉसिटीचे युनिट काय असते? मीटर पर सेकंड. अपॉन बेटा थिकनेसचं युनिट काय आहे? मीटर. मीटर कॅन्सल. काय राहणार? व्हेरी गुड. पर सेकंड. हे कशाचं युनिट झालं? वेलॉसिटी ग्रेडियंट. आणि टाऊचं युनिट काय बेटा?
टाऊचं युनिट काय आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि वेलोसिटी ग्रेडियंटचं युनिट काय बेटा पर सेकंद. तर मला सांगा पर सेकंद न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय बनेल. व्हेरी गुड. इट्स युनिट इज न्यूटन सेकंड पर युनिट. रटणार का. युनिट रटायचं बिलकुल काम नाही आहे. युनिट तुम्हाला मी इथे बनवून दाखवतो आहे. काही आवश्यकता नाही आहे रटायची. युनिट रटणार का नाही. सो युनिट ऑफ डायनामिक विस्कॉसिटी इज न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. हे कोणतं युनिट म्हणतात बेटा याला SI युनिट. कोणतं युनिट SI युनिट. SI युनिट. ठीक आहे समजलं सर्वांना. युनिट बनवता येईल का. युनिट कसं बनवलं आपण फॉर्म्युलीवरून. तर म्यू काय टाऊ अपॉन du/dy आणि हे शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी ग्रेडियंट. हे काय न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय म्हणतो बेटा the shear stress in a fluid is directly proportional to the velocity gradient. Newton's law of viscosity. The Newton's law of viscosity लिहिलं मी. In order to remove this directly proportional to sign, I have to use one constant. That constant is called as a constant of viscosity or dynamic viscosity. Okay? So dynamic viscosity is equal to tau divided by du/dy. So du/dy means velocity gradient. Unit is per second. Tau unit is Newton per meter square. Its unit is velocity gradient is per second. So second transfer to numerator Newton second per meter square. It's a which unit? Yes, I am. Its alternate unit is dyne or poise. Write down. Next line. Alternate unit beta. So its alternate unit is equals to poise. कधी कधी काय दिलं राहते बेटा poise. POISE poise. So always remember 1 poise is equals to 1/10 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. एक पॉइज मध्ये किती न्यूटन पर सेकंड पर मीटर स्क्वेअर होतो बेटा 1/10. लक्षात राहील. हे खूप महत्त्वाचं आहे एक्झाम्पलमध्ये ट्विस्ट करण्यासाठी. याच्यावर एक एक्झाम्पल कन्फर्म असते बेटा पेपरमध्ये 2 मार्क्ससाठी. प्रॉपर्टीज काढण्यासाठी एक्झाम्पल कन्फर्म असते 2 मार्क. कधी कधी विचारलं जाते 4 मार्क्ससाठी. तर त्यामध्ये कन्फर्म असते युनिट 1 पॉइज. तर पॉइजला कशात कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. कसं कन्वर्ट कराल बेटा 1/10. अरे काही डाऊट कुणाला समजलं. 1 पॉइज म्हणजे 1/10 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. तर ही कोणती विस्कॉसिटी झाली बेटा डायनामिक विस्कॉसिटी. कोणती विस्कॉसिटी म्हणायचं याला डायनामिक विस्कॉसिटी. अशीच एक विस्कॉसिटी अवेलेबल आहे बेटा आपल्याकडे. त्याला म्हणायचं कायनेमॅटिक विस्कॉसिटी. काय म्हणायचं राईट डाऊन. नंबर 6 कायनेमॅटिक विस्कॉसिटी. Dynamic viscosity. Now kinematic viscosity. So kinematic viscosity is defined as the ratio of dynamic viscosity to the mass density. काय असते बेटा डायनामिक विस्कॉसिटी टू द मास डेन्सिटी. हा असते आपलं काय कायनेमॅटिक विस्कॉसिटी. कायनेमॅटिक विस्कॉसिटी समजलं का. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी समजलं. काय असतं न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी ग्रेडियंट. नेक्स्ट कायनेमॅटिक विस्कोसिटी. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ. कशाचा रेशो असतो बेटा सांगा करेक्ट. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ dynamic viscosity to the mass density of a fluid.
It is defined as dynamic viscosity to the mass density of a fluid. So बेटा फॉर्म्युला किंवा मग it is denoted by nu. बेटा नू सिम्बॉल पहा कसा आहे, व्ही आहे, व्हीला थोडा मी कर करून टाकलेला. सिम्बॉल लक्षात ठेवा, सिम्बॉल खूप महत्त्वाचा आहे इथे, ठीक आहे. ग्रीक लेटर याला काय म्हणतात, नू. काय म्हणतात बेटा ग्रीक लेटर, नू. तो मू, MU, आपण त्याला म्यू म्हणतो. नू, काही लोक याला न्यू म्हणतात, ठीक आहे काय तो नू. जसं म्यू म्हणतो आपण, तो म्यू नाही, तो काय मू. So it is defined as it is denoted by nu and calculated by using beta kinematic viscosity nu is equals to dynamic viscosity mu mass density rho. Dynamic viscosity चा काय नोटेशन mu and mass density काय आहे rho. आता युनिट काढून घेऊ, सांगा बरं म्यूचं युनिट सांगा बेटा. म्यूचं युनिट काय आहे, न्यूटन सेकंड पर. ओके, हां. मास डेन्सिटीचं युनिट बेटा, अरे आताच पाहिलं ना, मास अपॉन व्हॉल्यूम, kg पर मीटर क्यूब. काय kg पर मीटर क्यूब. आता बेटा इथे युनिटवर लक्ष ठेवा थोडं सर्वांनी. युनिट बनवतो मी, सर्वांचं लक्ष आहे का. पहा मी युनिट नंतर डायरेक्ट लिहितो इथे, पहिले मी बनवून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. ओके, इथे बनवून दाखवतो. कायनेमॅटिक विस्कोसिटी इज इक्वल टू डायनामिक विस्कोसिटी अपॉन मास डेन्सिटी. बेटा सांगा मग युनिट काय आहे डायनामिक विस्कोसिटीचं बेटा, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. डेन्सिटी बेटा मास कशाचा आहे, मास kg पर मीटर क्यूब. सो बेटा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. बेटा kg पर मीटर क्यूब न्यूमरेटरमध्ये घेऊन जा, मीटर क्यूब पर kg. करेक्ट. इथला मीटर स्क्वेअर आणि इथला मीटर स्क्वेअर कॅन्सल. काय राहतो, न्यूटन सेकंड मीटर पर kg. बेटा न्यूटन म्हणजे काय होते, फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्स म्हणजे काय असते बेटा, मास इंटू फोर्सचे युनिट न्यूटन, मासचे युनिट kg, ॲक्सलरेशनचे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे न्यूटन म्हणजेच काय होते, बेटा kg हां मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू सेकंड इंटू मीटर अपॉन kg. इथला एक सेकंद आणि इथला एक सेकंद, मीटर इंटू मीटर अपॉन. So what is the unit of kinematic viscosity? मीटर स्क्वेअर पर. लक्षात राहील का, येस ऑर नो. ते युनिट बनवायचे, युनिट रटायचे नसतात. तर म्हणून तुम्ही कुठलाही टेक्निकल सब्जेक्ट असो तो इथून शिका. कारण मी ज्या लेवलचं प्रिपरेशन केलेलं आहे या सब्जेक्टचं, जे मी नॉलेज ॲक्वायर केलेलं आहे, मला आवडते हे नॉलेज शेअर करायसाठी. म्हणून मी फक्त मेकॅनिकल सिव्हिलला शिकवतो, अदर ब्रँचेसला शिकवत नाही. तर जे काही माझ्याकडे नॉलेज आहे प्रत्येक गोष्टीचं ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मला. म्हणून प्रत्येकाने व्यवस्थित बॅच करा, डे 1 टू डे लास्ट, ठीक आहे. जसं की आता ऑनलाईन स्टुडंट होते 50, झाले 45, 5 जणाला गेले नाश्ता करायला, ठीक आहे. तर ऑनलाईन बॅच ही इफेक्टिव्ह नाही. आता ऑफलाईन बॅचमध्ये तुम्हाला भूक जरी लागली असेल, कॉल जरी येत असेल, तुम्ही उठून जाऊ शकत नाही. दॅट इज द इफेक्टिव्हनेस ऑफ ऑफलाईन बॅच. हा लक्ष. ओके, आणि जास्त काही वेळ नाही झाला, 1 तास 28 मिनटं झालं फक्त बॅचला आपली. आणि तुम्ही विचार करू शकता का 1 तास 28 मिनटात फक्त मी किती डेफिनेशन शिकवलं आहे तुम्हाला, 6 डेफिनेशन शिकवलं, जे की 10 मिनटाचा पार्ट होता फक्त. हा लक्षात. तर असं डिटेलमध्ये जावं लागेल. मीटर स्क्वेअर पर सेकंड कुठून आलं, याच्यासाठी आपण एवढी भानगड केली, ठीक आहे नाही. तर हे असे सब्जेक्ट शिकावं लागतात जे तुम्ही शिकता त्या पद्धतीने नाही.
आता चला ठीक आहे, मी जे सब्जेक्ट शिकवतो ते तर तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग व्हाल. व्हॉट अबाउट अदर सब्जेक्ट? अदर सब्जेक्टही असेच शिका, टेक्निकली जा, पूर्ण फंडामेंटल क्लिअर करा. आलं लक्षात? ओके, ते युनिट समजलं बेटा सर्वांना? येस ऑर नो? यामध्ये बेटा जसं तिथे पॉईज होतं, इथे काय स्टोक, इथे काय स्टोक्स. तो 1 स्टोक इज इक्वल टू 1 स्टोक इज इक्वल्स टू 10 to the power 1 स्टोक इज इक्वल्स टू 10 to the power -4 मीटर स्क्वेअर पर सेकंड. तर मीटर स्क्वेअर पर सेकंड हा कोणता युनिट आहे बेटा? याचा युनिट आहे. कशाचं? अरे कशाचं युनिट आहे? आणि स्टोक हा त्याचा काय आहे? अल्टरनेट युनिट आहे. स्टोक्स काय म्हणायचं? 1 असेल तर स्टोक म्हणू, आणि नंबर ऑफ असेल तर स्टोक्स, STOKE. सो 1 स्टोक इज इक्वल्स टू 10 to the power -4 मीटर स्क्वेअर पर सेकंड. सांगा, लक्षात राहील? तर किती प्रॉपर्टीज झाल्या टोटल? 6 प्रॉपर्टीज झाल्या. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रॉपर्टीज आहे बेटा अवेलेबल. फॉर एक्झाम्पल इथपर्यंत पोहोचलो आपण. डेन्सिटी, स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम, विस्कॉसिटीमध्ये डायनामिक विस्कॉसिटी, कायनेमॅटिक विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, वेपर प्रेशर, कॅपिलरिटी आणि कॅव्हिटेशन हे आपण सेपरेटली पाहणार आहोत. आपण सध्या काय पाहिले? फक्त किती प्रॉपर्टीज पाहिले आपण? 5 प्रॉपर्टीज. आणि विस्कॉसिटीमध्ये बेटा मी डिवाइड केलं त्याला 2 पार्टमध्ये. पहिली कोणती विस्कॉसिटी? डायनामिक विस्कॉसिटी, आणि नंतर कायनेमॅटिक विस्कॉसिटी. हे सेपरेट पाहणार आहे आपण. ओके, तर चला, हे जे आपण प्रॉपर्टीज पाहिले बेटा 6 प्रॉपर्टीज, यावर तुम्हाला असाइनमेंट दिलेली आहे कॉलेजमध्ये, ती तेवढी क्लिअर करून देतो. फक्त बोर्डवर लक्ष ठेवा, सोडवायचं तुम्हालाच आहे, घरी सोडवायचं आहे, फक्त बोर्डवर लक्ष ठेवा. ठीक आहे. युनिट कन्व्हर्शन मी तुमचं मेकॅनिक्सपासून स्ट्रॉंग बनवत येत आहो. मागच्या वेळेस सॉम मॉसमध्ये पण आपण युनिट कन्व्हर्शन पाहिलं. GPa टू MPa, MPa टू GPa, PA, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर mm स्क्वेअर, mm टू दी पॉवर 4, मीटर टू दी पॉवर 4, हे पाहिलेलं आपण कन्व्हर्शन. ठीक आहे. आता 2 कन्व्हर्शन ॲडिशनल लक्षात ठेवा. 1 स्टोक मीन्स मीटर स्क्वेअर पर सेकंड, अँड 1 पॉईज मीन्स 1/10 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता तुम्ही युनिट विसरणारच नाही, विसरले तरी तुम्ही युनिट बनवू शकता. हा लक्षात? समजलं का बेटा हे सर्वांना? तर 6 प्रॉपर्टीमध्ये काही डाऊट? चला एकदा रिकॉल करून घेऊ आणि प्रॉब्लेमकडे जाऊ. हां, डेन्सिटी इज इक्वल्स टू युनिट kg पर मीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ वॉटर? ओके. स्पेसिफिक वेट इज डिफाइंड एज वेट अपॉन वॉल्यूम, और सेकंड फॉर्मूला रो जी. यूनिट इज न्यूटन पर, एंड W फॉर वाटर 9810. Next, specific gravity. Specific gravity is equals to specific weight of a fluid to the specific weight of a pure water, or density of fluid to the density of a pure water. Pure water म्हणजे standard fluid. And specific gravity of water for mercury 13.6. Specific volume. Specific volume is defined as volume upon mass, or alternate 1 by rho. Unit is meter cube per kg. Next, viscosity, dynamic viscosity is equals to shear stress upon velocity gradient. Unit is Newton second per meter square, or 1 poise is equal to 1/10 Newton second per meter square. Kinematic viscosity is defined as dynamic viscosity to the mass density. Unit is meter square per second. Alternate unit 1 stroke. 1 stroke is equal to 10 to the power -4 meter square per second. ठीक आहे. चला बेटा, आता आपण एक्झाम्पल सोडू. सर्वांनी बोर्डवर लक्ष ठेवायचं फक्त. ठीक आहे. आणि कॅल्सी हातात ठेवा. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट. काय काढायचं आहे बेटा? स्पेसिफिक वेट म्हणजे स्मॉल w. डेन्सिटी म्हणजे कोणती डेन्सिटी बेटा? अरे डेन्सिटी म्हणजे कोणती डेन्सिटी? मी अल्टरनेट नेम त्यासाठी लिहून दिले आहे तुम्हाला. डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक व्हॉल्यूम. बेटा स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे अरे आताच झाले नोटेशन, लिहित आहे मी तरी तुम्ही वाचत नाही आहे. स्मॉल व्ही
स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे स्मॉल व्ही, डेन्सिटी म्हणजे रो, स्पेसिफिक वेट म्हणजे डब्ल्यू. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ए लिक्विड हॅव्हिंग, पुन्हा काय काढायचं आहे बेटा? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय काढायचं आहे? कॅपिटल यस. ऑफ ए लिक्विड हॅव्हिंग व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कॅपिटल व्ही. अरे नोटेशन सांगत चला. कॅपिटल व्ही अँड वेटिंग 29.43 किलो न्यूटन. वेट इज डब्ल्यू. किती? किलो न्यूटन टू न्यूटन. SI युनिट पाहिजे आपल्याला. येस ऑर नो? चला तर सर्वात पहिले काय काढू? डब्ल्यू. डब्ल्यू काय असते बेटा सांगा मला? अरे डब्ल्यू मीन्स स्पेसिफिक वेट. डब्ल्यू मीन्स कसं होईल रे तुमचं? आहे की नाही तुमचं डोकं जाग्यावर? बॅचमध्ये आहे का? स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट म्हणजे स्मॉल डब्ल्यू. सांगा डेफिनेशन बेटा. स्पेसिफिक वेट इज डिफाईन्ड ॲज वेट अपॉन व्हॉल्यूम. तर वेट आणि व्हॉल्यूम दिला आहे का? म्हणजे अल्टरनेट फॉर्म्युला यूज करायची आवश्यकता आहे का? नाही. तर वेट किती आहे? वेट आहे 29.43 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आहे 4 मीटर क्यूब. तर वेट आहे न्यूटन आणि व्हॉल्यूम आहे मीटर क्यूब. आन्सर 7.357.5 न्यूटन पर मीटर. हे झालं बेटा स्पेसिफिक वेट. नेक्स्ट डेन्सिटी. व्हॉट इज डेन्सिटी? मास अपॉन व्हॉल्यूम. पण मास माहिती आहे का तुम्हाला? नाही. मग कसं करा? डेन्सिटी. डेन्सिटीला काय म्हणतो आपण? रो. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला बेटा डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तर माहिती आहे पण मास माहिती आहे का? नाही. मग अल्टरनेट फॉर्म्युला बेटा आपल्याकडे. अल्टरनेट फॉर्म्युला काय आहे? स्पेसिफिक वेट इज इक्वल्स टू रो जी. स्पेसिफिक वेट इज इक्वल्स टू. तर स्पेसिफिक वेट काढला आहे का आपण? पहा बरं. यस. मग ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी बेटा 9.81 आणि डब्ल्यू 7357.5. बरोबर आहे? 7357.5. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रो? 7357.5 divided by 9.81. 750 बस kg पर मीटर क्यूब. काय असते बेटा? डेन्सिटी मास kg. व्हॉल्यूम आज घरी गेल्याबरोबर पहिले हे करा लागेल. प्रॉपर्टी, प्रॉपर्टीचं युनिट, त्याचं नेम, त्याचं अल्टरनेट नेम, त्याचं युनिट, त्याचं अल्टरनेट युनिट, त्याचा फॉर्म्युला, त्याचा अल्टरनेट, एवढं प्रिपेअर करावं लागेल तुम्हाला. ओके. तर हे एकदम इझी आणि ॲव्हरेज प्रॉब्लेम आहे. पुट द व्हॅल्यू गेट द ॲन्सर. पहिलं चॅप्टर काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त प्रॉपर्टीजच्या आयडिया क्लिअर झाल्या पाहिजे म्हणून दिलेलं आहे. डिफिकल्टीज चालू होतील आता सेकंड चॅप्टरपासून. पण ते इझी जाईल तुम्हाला कारण आपण पूर्ण कॉन्सेप्च्युअली शिकणार आहोत. या सब्जेक्टला एकदम कॉन्सेप्च्युअली शिकणार आहे आपण. प्रॅक्टिकली पाहणार आहे. हा लक्षात. हां नेक्स्ट बेटा नंबर 3. नंबर 3. अरे कुठे आहे रे तुम्ही? बॅचमध्ये आहे का? हां नंबर 3 काय काढायचं आहे? स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम. सो स्पेसिफिक व्हॉल्यूम बेटा स्मॉल व्ही. काय असते बेटा स्पेसिफिक व्हॉल्यूम? स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे स्मॉल व्ही इज इक्वल टू व्हॉल्यूम अपॉन मास. दिलेला आहे का मास? नाही. अल्टरनेट फॉर्म्युला. स्पेसिफिक व्हॉल्यूम इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी. तर डेन्सिटी माहिती आहे का? यस. सो 1/750 इज इक्वल्स टू 0. हां 1.33 इंटू 10⁻³ -3. बरोबर आहे.
म्हणजे किती झिरोज, -3 म्हणजे किती झिरोज, 1 2 3 आणि 1.33 आहे म्हणून 1333. हां, नेक्स्ट नंबर 4 वाचा बेटा. नंबर 4, specific gravity of a liquid. So specific gravity of liquid is defined as the ratio of specific weight of a fluid to the specific weight of a pure water, or density of a fluid to the density of pure water. So density of a fluid is 750 and density of pure water is 1000. So it is 0.75 and it has no unit. Unit असतो का त्याला? नाही. यस, सांगा काही डाऊट बेटा? ओनली पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. पण याच्यामध्ये युनिटचा ट्विस्ट, ठीक आहे, फॉर्म्युला डायरेक्ट लागणार नाही, अल्टरनेट फॉर्म्युला सर्व माहीत पाहिजे. मी जेवढं शिकवलं ना तुम्हाला तेवढी जर आयडिया क्लिअर असली तुमची अशा पद्धतीने, जेवढं मी तुम्हाला शिकवलं हे जर आयडिया जर तुमची क्लिअर असली अशा पद्धतीने, तर तुम्हाला कुठेच अडथळा जाणार नाही. त्याचा फ्लुइड, त्याची प्रॉपर्टी, त्याचा अल्टरनेट नेम, त्याचा युनिट, त्याचा फॉर्म्युला, त्याचं नोटेशन, त्याचा अल्टरनेट फॉर्म्युला माहिती पाहिजे. सांगा बेटा काही डाऊट कोणाला फर्स्ट प्रॉब्लेममध्ये? काय केलं फक्त मी? पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. नेक्स्ट पहा बेटा. नेक्स्ट वन इज कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट. काय करायचं बेटा? स्पेसिफिक वेट, डेन्सिटी रो, स्पेसिफिक वॉल्यूम, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. यस. इफ 1 लिटर पेट्रोल, किती आहे बेटा? 1 लिटर. तर 1 लिटर काय असते बेटा? व्हॉल्यूम. काय असते? मीटर क्यूबमध्ये व्हॉल्यूम असते आणि दुसरं युनिट काय आहे? लिटर. तर बेटा नेहमी लक्षात ठेवा 1 लिटर मीन्स 10 to the power -3 मीटर क्यूब. 1 लिटर मीन्स 10 to the power -3 मीटर क्यूब. तर आपल्याला लिटर नको, आपल्याला काय पाहिजे बेटा? मीटर क्यूब पाहिजे. तर किती होईल सांगा? 1 लिटर मीन्स 10 to the power -3 मीटर क्यूब. और 1 मीटर क्यूब मीन्स 10 to the power 3 म्हणजे 1000 लिटर. मीटर क्यूब टू लिटर into 10 to the power 3 and liter to meter cube into 10 to the power -3. Next, weight is 6.867 न्यूटन. काढता येईल बेटा? वेट आणि व्हॉल्यूम दिला आहे. सर्वात पहिले काय काढायला सांगा? नंबर 1 स्पेसिफिक वेट, त्यालाच काय म्हणतो बेटा आपण? स्मॉल w. सांगा बेटा स्पेसिफिक वेट, स्मॉल w इज इक्वल्स टू वेट अपॉन वॉल्यूम. वेट बेटा 6.867 बेटा, व्हॉल्यूम 1 into 10 to the power -3 म्हणजे 10 to the power -3. हां, 6867 न्यूटन पर मीटर क्यूब बेटा. रो इज द मास डेन्सिटी. कसं काढायला बेटा? नंबर 2 मास डेन्सिटी. हाऊ टू फाइंड मास डेन्सिटी? रो मास अपॉन वॉल्यूम. मास दिलेलं नाही आहे तर यूज करा बेटा स्पेसिफिक वेट इज इक्वल्स टू रो जी. स्पेसिफिक वेट 6867, रो काढायचा आहे ग्रॅव्हिटी. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रो? 700. परफेक्ट 700 kg पर मीटर क्यूब. नेक्स्ट बेटा V स्पेसिफिक वॉल्यूम. सांगा बेटा स्पेसिफिक वॉल्यूम फॉर्म्युला. व्हॉल्यूम अपॉन मास. मास आहे का? मग सेकंड फॉर्म्युला 1 अपॉन डेन्सिटी. सो 1/700. 1/700 1.42 into 10 to the power -3 मीटर क्यूब पर. म्हणून याला तुम्ही असे लिहू शकता 0.0014 लिहू शकता. नेक्स्ट बेटा, नेक्स्ट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. हां, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बेटा फॉर्म्युला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी S इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ प्युअर. डेन्सिटी ऑफ फ्लुइड 700, प्युअर वॉटर
1000, answer is 0.7. Yes, 0.7, correct. Second, I beta put the value, get the answer. Last example, specific gravity of liquid is 0.7. काय दिला बेटा? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एस किती आहे? 0.7. फाइंड मास डेन्सिटी. काय काढायचं आहे बेटा? मास डेन्सिटी. स्पेसिफिक वेट बेटा स्मॉल w. Also find the mass and weight of 10 liter of liquid. Also find mass and weight. काय काढायचं आहे बेटा? मास पण काढायचं आहे आणि वेट पण काढायचं आहे. कोणाचं बेटा? 10 लिटर ऑफ लिक्विड. लिटर म्हणजे व्हॉल्यूम. किती आहे? 10 लिटर. 10 लिटर म्हणजे 10 इंटू मीटर क्यूब. तर सर्वात पहिले काय काढून घेऊ बेटा आपण? डेन्सिटी. तर डेन्सिटी काय असते बेटा? मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास दिलेला नाही आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, पण एसचा यूज करू शकतो आपण. पहा बेटा, लक्ष द्या. नंबर वन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. व्हॉट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? Specific gravity is equals to density of a fluid upon density of pure water. So specific gravity is 0.7. Density of fluid काढायचा आहे. Density of pure water 1000 into 0.7 700 kg per meter cube. फॉर्म्युला, अल्टरनेट फॉर्म्युला दोन्ही माहिती पाहिजे. तर डेन्सिटी ऑफ फ्लुइड काढायचं आहे. डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर किती असते? 1000. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलाय. पहिला पार्ट क्लिअर झाला आपला डेन्सिटी. आता बेटा डब्ल्यू मीन्स, यस, डब्ल्यू मीन्स बेटा स्पेसिफिक वेट. ठीक आहे. तर स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला बेटा वेट अपॉन व्हॉल्यूम. तर वेट दिलेला आहे का? नाही. दुसरा फॉर्म्युला, अल्टरनेट फॉर्म्युला रो जी. डेन्सिटी ऑफ फ्लुइड 700. ग्रॅव्हिटी, so what is the value of small w? 6867 Newton per meter cube. Weight upon volume, Newton per meter cube. Second part clear. Third beta, mass. How to find mass? By using density. काय काढायचं आपल्याला? मास. सांगा बेटा डेन्सिटीचा फॉर्म्युला. डेन्सिटी ऑफ ए फ्लुइड इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर डेन्सिटी किती आहे बेटा? 700. मास काढायचा आहे. व्हॉल्यूम किती आहे बेटा? व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम आहे बेटा 10 into 10 to the power -3. So tell me the value of mass. 7 kg. थर्ड पार्ट क्लिअर. हां, फोर्थ बेटा, फोर्थ इज वेट. सो वेट कुठून काढणार बेटा? वेट कोणत्या फॉर्म्युला देतो सांगा? वेट कोणत्या फॉर्म्युला देतो बेटा? व्हेरी गुड. स्पेसिफिक वेट. सांगा मग काय असते बेटा स्पेसिफिक वेट? स्पेसिफिक वेट W इज इक्वल्स टू वेट अपॉन. तर स्पेसिफिक वेट काढला आहे बेटा आपण. किती आहे? 6867. वेट काढायचं आहे बेटा आपल्याला. व्हॉल्यूम किती आहे? 10 into 10 to the power. व्हॉट इज द वेट? इंटू वगैरे काहीच नाही ना. वेटचं युनिट बेटा न्यूटन राहील. किलो न्यूटन राहील का? नाही, कारण आपण वेट कशात ठेवतो आहे? स्पेसिफिक वेट न्यूटन पर मीटर क्यूब. ते होते इझी आणि ॲव्हरेज प्रॉब्लेम. डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे थोडेसे विस्कॉसिटीचे. डायनॅमिक विस्कॉसिटी, कायनेमॅटिक विस्कॉसिटी. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. इथपर्यंत काही डाऊट बेटा? तर नेक्स्ट लेक्चरला येण्यापूर्वी काय काय क्लिअर करून यायचं? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ह्या 5 प्रॉपर्टीज क्लिअर करून यायच्या. हे आपण नंतर पाहू. लक्षात? तर अशा पद्धतीने टेक्निकली बेसिकली जर सब्जेक्ट शिकायचा असेल तर बॅचला रेग्युलर जॉईन राहावं लागेल. एक दिवस प्रेझेंट, एक दिवस ॲब्सेंट नाही. सुरुवातीचे लेक्चर मी अपलोड पण करतो, मिस नाही झाले पाहिजे म्हणून. ठीक आहे. बट सर्वांनी आता उद्यापासून रेग्युलर बॅचेस करायचे आपापल्या टायमिंगवर. टायमिंग तुम्हाला ग्रुपवर कळवण्यात येईल.